हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक तोच आहे BMS BHMS चे अपडेट काय आहेत. कारण की खूप विद्यार्थी अजूनही वेटिंगवरती आहेत की पुढचा राऊंड होणार आहे का नाही. कारण की CET सेल AACCC अजून कोणतेही अपडेट आले नाही आहेत आणि NMCने देखील लेटर काढलेले नाही आहे आणि 2023चं शेवटचं ब्राउचर देखील आलेलं नाही आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वाटत आहे की स्पॉट राऊंड होईल BMS साठी. आज आपण तेच डिस्कस करणार आहोत. कर्नाटकमध्ये काय पोझिशन आहे सध्या चालू, त्यानंतर गुजरातमध्ये काय आहे, भोपाळमध्ये काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे सध्या. आज आपण तेच 3 ते 4 टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो गाईज, आजचा आपला टॉपिक कोणता आहे? BMS स्पॉट राऊंड, BMS BHMS चे अपडेट मी तुम्हाला आता देणार आहे. आतापर्यंतचे अपडेट, कोर्टामध्ये काय सुरू आहे, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. ओके. आणि मोस्टली सर्व विद्यार्थ्यांनी नीटचे फॉर्म भरलेले असतील आणि या देखील विद्यार्थ्यांनी नीटचे फॉर्म भरलेले असतील जे वेट करत आहेत शेवटच्या राऊंडसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटने ॲडमिशन करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म करून टाकावे. कारण की 2022ची काउन्सिलिंग देखील मार्चपर्यंत चालली होती. त्यामुळे राऊंड होण्याचे चान्सेस तर कमी आहेत, पण राहिलेल्या जागा हे कॉलेज आपल्या परीने भरून घेऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त तेवढ्या होप्स राहतील. एक जास्तीत जास्त 200 ते 300 जागा तुम्ही भरून घेऊ शकतात. म्हणजे 200 ते 300 विद्यार्थी BMSला लागू शकतात शेवटच्या स्टेपला. ओके. आणि नवीन अपडेट आलेला आहे नीटसाठी, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेन. आता आपला मेन टॉपिक कोणता आहे? BMS BHMS स्पॉट राऊंड होईल का, झाला तर किती बजेट राहतील, मी सर्वच तुम्हाला आज डिस्कस करणार. ओके. सो गाईज, कोर्टाचा आता सर्वांना माहीत आहे कोर्टामध्ये तारीख चालूच आहे. कोर्टामध्ये चालूच आहे. आता कोर्टाने नेक्स्ट तारीख दिलेली आहे, डेटपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. खूप डेट आल्या होत्या त्याच्यामध्ये, मी आता तुम्हाला एक्सटेंड झालेली डेट सांगतो. 24/2/2024 ही डेट नेक्स्ट डेट आहे कोर्टाची हिअरिंगची. कोर्टामध्ये हेच, आता कोर्टामध्ये जर केस गेली असेल तर डेटवर डेट भेटत राहणार. त्यामुळे कसं आहे, तर ह्याच्यावरती जास्त वेट करू नका. आपल्याला तुम्हाला ॲडमिशन भेटत असेल मॅनेजमेंटमधून तर 100% करून टाका. ओके. डेट एक्सटेंड झालेली आहे. नेक्स्ट डेट किती आहे? 24/2/2024. कारण की कमेंट सेक्शनमध्ये आपलं डिस्कशन चालूच राहतं की सर नेक्स्ट डेट काय आहे, नेक्स्ट डेट काय आहे. नेक्स्ट डेट हीच आहे, 24/2/2024 दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता स्पॉट राऊंड, आता आपण काय स्पॉट राऊंडचं सांगतो तुम्हाला. स्पॉट राऊंड नाहीच होणार. रिझन काय आहे? खूप लेट झालेला आहे, इतका उशीर झालेला आहे की स्पॉट राऊंड होण्याचे चान्सेस बिलकुल नाहीत राहिले. आता राहिलेल्या जागांचं काय होते ते सांगतो तुम्हाला. तर आताच क्लिअर करतो तुम्हाला, स्पॉट राऊंड नाही होणार. आज मोस्टली 23 तारीख आहे. त्यामुळे स्पॉट राऊंड होण्याचे चान्सेस कमी आहेत. चान्सेस नक्की बराबर झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी होप्स ठेवायची गरज नाही आहे की स्पॉट राऊंड होईल. स्पॉट राऊंड नाही होणार, कारण की इतका उशीर झालेला आहे की स्पॉट राऊंड देखील कंडक्ट करण्यासाठी विचार करावा लागेल त्यांना आता, कारण की खूप उशीर झालेला आहे. ओके. त्यानंतरचा टॉपिक काय आहे? ओल्ड कॉलेज. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर खूप जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. आता त्या जागा कशा भरल्या जातात तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो मी. जे अगोदरची कॉलेज होते ना आपले, अगोदरचे नवीन आहेत बरं का, जे अगोदरचे कॉलेज होते, जे अगोदरचे आपले 72 कॉलेज होते ना, त्या कॉलेजमध्ये साधारणतः 1 ते 2 जागा शिल्लक राहिल्या असतील. समजा तुम्ही 1 ते 2 जागा इच कॉलेज, तर त्या जागा कॉलेजने स्वतः भरून घेतलेल्या आहेत. आताच क्लिअर करतो, अगोदरच्या कॉलेजला एकही जागा शिल्लक राहिलेली नाहीये. तुम्ही कॉल करून विचारू शकता, त्यांचं सर्व फुल झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या कोर्टमधून त्यांनी ॲडमिशन करून घेतलेल्या विद्यार्थ्यांचे 1 ते 2 जागा ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्या पर कॉलेजला त्यांनी मॅनेजमेंटनं करून घेतलेल्या आहेत ओल्ड कॉलेजची. ओके. त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की जागा खूप शिल्लक राहिलेल्या आहेत, स्पॉट राऊंड होईल. ओल्ड कॉलेजनं त्यांच्या जागा भरून घेतलेल्या आहेत लास्ट 15 डेजमध्ये. ओके. त्यानंतर आता तुम्ही म्हणत असताल सर नवीन 6 कॉलेजला परमिशन भेटलेली आहे. ओके. सो गाईज, नवीन 6 कॉलेज 2023च्या काउन्सिलिंगला ॲड झाले. सर्वांना माहिती आहे. NMCला देखील तुम्ही लेटर देखील पाहिलेलं आहे, यादीमध्ये पाहिलेलं आहे. अदर स्टेटचे पण कॉलेज आलेले आहेत आणि महाराष्ट्रासाठी देखील 6 कॉलेजला परमिशन भेटलेली आहे. पण 2023च्या काउन्सिलिंगला ते 6 कॉलेज येणार नाही आहेत काउन्सिलिंगसाठी. त्यामुळे 6 कॉलेजचा आता विचार विद्यार्थ्यांनी चुकूनही करू नये. कारण की जोपर्यंत राऊंड होत नाही तोपर्यंत ते 6 कॉलेज येत नाहीत. आणि स्पॉट राऊंड होऊ नये तर मॅनेजमेंटचा राऊंड होऊ, ते जागा भरून घेतल्या जाणार नाहीत. तर 2024साठी हे 6 कॉलेज राहतील. ओके. त्यामुळे 6 कॉलेजचा विषय इथं संपवतो. ठीक आहे. त्यानंतर आता फक्त कोणत्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत? ओनली जागा शिल्लक राहिलेल्या आहेत जे नवीन कॉलेज आले होते ना, 10 कॉलेज. म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या टायमाला 8
आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या राऊंडच्या टायमाला म्हणजे आपल्या स्टे वॅकन्सी राऊंडला, चौथ्या पाचव्या स्टे वॅकन्सी राऊंडला 2 ह्याच कॉलेजच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि माझ्या अंदाजे एक साधारणतः 250 ते 300 जागा राहिल्या असतील. 250 ते 300 जास्त, हे पण जास्त झाल्या. हे जास्तीत जास्त 150, 200, 300 च्या आत जागा राहिल्या असतील. त्यामुळे राऊंड पुढचा होणार नाही, मॅनेजमेंटने जागा भरून घेतल्या जातील. आत्ताच क्लिअर करतो मी तुम्हाला. ओके. त्यानंतर कर्नाटकच्या सीट्स, आता मी हे देखील टाकलं होतं कर्नाटकबद्दल. कर्नाटकची आणि महाराष्ट्राची यादी माझ्या स्टेटसला टाकली होती मी, की या कॉलेजला जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. ओके. तर तुम्ही आपला व्हॉट्सअपवरती मला हाय करा, तुमचा नंबर सेव्ह करेल, तुम्हाला अपडेट भेटत राहतील आपल्या ग्रुपमध्ये स्टेप बाय स्टेप. ओके. आता कर्नाटकचं काय आहे, कर्नाटकच्या मी एक साधारणतः 10 ते 12 कॉलेज तुम्हाला सांगितलेले आहेत. 10 ते 12 कॉलेज सांगितलेले आहेत. या ठिकाणी ॲडमिशन चालू आहेत. म्हणजे तुम्ही सीट ही घेऊ शकतात, पण ते कसं आहे तुमच्या रिस्कवरती आहे गाईज, तुमच्या रिस्कवरती. कारण की त्या ठिकाणी आणखी सुरू झाली नाहीत, पण कॉलेज जागा भरून घेत आहे, कॉलेज जागा भरून घेत आहे. पण तिकडचं ऑफिशियल नोटीस येईपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म नाही होणार. तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून ठेवू शकतात, पण जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार नाही. आणि कर्नाटकचे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन असेल, रजिस्ट्रेशन प्रिंट असेल, अशाच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे तिकडं मॅनेजमेंटला. विदाऊट रजिस्ट्रेशन तिथं करू नये, कारण की जर विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही तिथं सापडलात तर तुम्हाला रजिस्ट्रिकेट केलं जाईल. कॉलेजला फक्त एक लेटर भेटतं, तुम्हाला मग परत नीट द्यावं लागेल आणि खूप लेट होऊन जातं. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकचा विचार करणं सोडून द्यावा. ओके. त्यानंतरचा टॉपिक पहा. आता गुजरातमध्ये BMS BHMS ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. शेवटचा जो राऊंड होता ना त्या ठिकाणी त्यांची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. गुजरातमध्ये जागा भरून घेणं चालू आहे. त्यांच्या मॅनेजमेंट सीट असेल, ऑफिशियल असेल, त्यांच्या गुजरात स्टेटमध्ये काउन्सिलिंग BMS ची सुरू झालेली आहे शेवटच्या राऊंडची. ओके. आता आपण आता तुम्हाला सांगतो न्यू बजेट फॉर स्टेट मॅनेजमेंट. आता जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला नवीन बजेट माहीत असावे लागतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि भोपाळ यांचे 3 बजेट मी तुम्हाला शेअर करतो. महाराष्ट्राचं बजेट तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो. महाराष्ट्रामध्ये जास्त पैसा आहे, त्यामुळे रिझन काय आहे, या ठिकाणी बजेट जास्तच राहणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला PG देखील या ठिकाणीच करायची आहे. ओव्हरऑल तुमचं या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे हे बजेट आहे. आताच क्लिअर करतो तुम्हाला मी. असं म्हणू नका सर अदर स्टेटला कमी, कारण की अदर स्टेटला जर तुम्ही PG करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटणार नाही, जास्त नॉलेज भेटणार नाही. आणि तुम्ही जर PG करत हॉस्पिटल जॉईन केलं तर त्या ठिकाणी अदर स्टेटला तुम्हाला पैसा जास्त भेटणार नाही, जे की महाराष्ट्रामध्ये भेटू शकतो. त्यामुळे अगोदरच क्लिअर करतो. महाराष्ट्राचं बजेट हे पुढचा विचार करून ठरवलेलं आहे. ओके. महाराष्ट्राचं बजेट किती आहे? 25 ते 29 लाख. 25 ते 29 लाख महाराष्ट्राचं बजेट आहे तुमचं 5 वर्षाचं. ओनली काय, कॉलेजची फीस आणि डोनेशन. कॉलेजची फीस आणि डोनेशन हे महाराष्ट्राचं बजेट आहे. महाराष्ट्राचं बजेट, या बजेटमध्ये तुम्ही असताल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीट घेऊ शकतात. आता मार्चपर्यंत एक साधारणतः 10 मार्च 15 मार्चपर्यंत घेऊ शकतात, कारण की ॲडमिशन चालू होतं, त्याच्यात काय अडचण नाही. आणि मॅनेजमेंट ॲडमिशन केलं तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नसते, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. बरं, एवढं बजेट असतं. आणि इन शॉर्ट तुम्हाला वरी 5 देखील लागतात का, 5 लाख लागतील. यामध्ये 5 लाखामध्ये काय येणार, हॉस्टेल येणार, तुमचं मेस येणार, इतर खर्च आणि बुक्सचा खर्च. लक्षात, त्या हिशोबाने हे तुमचं पॅकेज जाईल. मग ओव्हरऑल एक 33-35 पर्यंत तुमचं महाराष्ट्राचं पॅकेज जाईल. महाराष्ट्राचं जर महाराष्ट्रामध्ये जर BMS करायचं असेल तर. आणि इट्स ओके, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये UG, महाराष्ट्रात म्हणजे PG, नो प्रॉब्लेम, काय अडचण येणार नाही. ओके. त्यानंतर आपण पाहू कर्नाटकचं पॅकेज. कर्नाटकचं पॅकेज 20 ते 22 सुरू आहे सध्या. 20 ते 22. पण 20 ते 22 मध्ये काय काय आहे, कॉलेजची फीस, डोनेशन आणि हॉस्टेल मेस. इकडचे स्लोप म्हणजे इकडचे खालचे बजेट राहतील, पण इकडंच PG करावं लागेल तुम्हाला, नंतर कॉम्प्लिकेटेड येईल, त्यामुळे इतके कमी बजेट राहणार. आलं लक्षात. कर्नाटकचं बजेट देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता भोपाळचं बजेट किती आहे, 17 ते 20 लाख. भोपाळचं 17 ते 20 लाख. यामध्ये कॉलेजची फीस आली, डोनेशन आलं आणि हॉस्टेल मेस आलं. इयर बाय इयर तुम्हाला पे करावं लागतात. या सर्वांचे तुम्हाला जरी रजिस्ट्रेशन करायचे असतील, म्हणजे तुम्हाला जरी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रिंट असणे तुमच्याजवळ गरजेचं आहे. आलं लक्षात. आज आपण एवढं सर्व डिस्कस केलेलं आहे. स्पॉट राऊंडबद्दल अपडेट काय येतील, आता फक्त एक सरळ ॲडवाईस देतो तुम्हाला. जर तुम्हाला ॲडमिशन भेटत असेल तर 100% तुम्ही घेऊन टाका, काय अडचण नाही आहे. कारण की शेवटचा टप्पा राहिलेला आहे. आणि जर रिस्क वाटत असेल तर मॅनेजमेंटच्या हाती वेट करा आणि आपला नीटचा फॉर्म कंटिन्यू भरा. माझा खाली नंबर दिलेला आहे. काय अडचण वगैरे असेल मला तुम्ही मेसेज करा.
मोस्टली कॉल लागत नाही आहे, कारण की मोबाईल थोडंसं कार्डचा इश्यू झालेला आहे, त्यामुळे नंबर लागत नाही. त्यामुळे माझ्या खालच्या मी तुम्हाला जो नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज करा. व्हॉट्सअप लॅपटॉपवरती राहतं, त्यामुळे कंटिन्यू लॉग इन राहतं. तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज करून विचारू शकतात काय अडचण वगैरे असेल तर. आणि मॅनेजमेंटचं जर काही डिस्कस करायचं असेल तर तुम्ही माझ्या खालच्या नंबरवर करा, मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेल, त्यानंतर आपण डिस्कस करू. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.